सर्वांना सविनय क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आज नाशिकमध्ये वॉक फॉर संविधान दिनानिमित्त भरगच्च असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याचे काही क्षणचित्र आणि रॅली आपण बघू शकतात.
भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय भीम. जय संविधान. सगळ्यांनी राष्ट्रगीत होते. सगळ्यांनी आपल्या जागेवर आहे त्या ठिकाणी शांत उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत एक साथ शुरू करेंगे. अधिनायक जय रे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जन जन मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. 26 जानेवारी 1949 रोजी भारतीय घटना पूर्ण करण्यात आली व तिचा अवलंब 26 जानेवारी 1949 रोजी भारताचं संविधान लागू झालं. त्याप्रमाणे भारतीय घटनेने योगदान दिलेले भारतासाठी पर्यायासाठी त्याचा अनुभव आज आपण घेतो आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो. सर्वांना आवाहन करतो भारतीय घटनेचं जे मूळ तत्व आहे समता स्वातंत्र्य बंधुता याचा अंगीकार करावा सर्वांना विनम्र विनंती करतो. थँक्यू. आज संविधान दिनानिमित्त आम्ही सर्व संस्थांनी एकत्र येऊन इथे रॅलीचं आयोजन केलेलं होतं आणि आज या रॅलीत जवळपास 50
संस्था सगळ्या सहभागी झालेल्या आहोत आम्ही. आणि ह्या रॅलीचं औचित्य साधून येथे विविध उपक्रम साकार करण्यात येत आहेत, आयोजित केलेले आहेत. आणि प्रचंड संख्येने असा प्रतिसाद येथे महिलांचा, पुरुषांचा लाभलेला आहे. परंतु ह्या रॅलीपुरतं आजचा दिवस कुठेही बांधील न राहता संविधानाचा जो जागर आहे तो संपूर्ण वर्षभर चालत राहावा, यासाठी संविधानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं आम्ही आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्सद्वारे सातत्याने 7 वर्षापासून चालू ठेवलेला आहे. तर एका दिवसापुरतं संविधान दिन हा कुठेही बांधून न राहता सततपणे संविधानाचा जागर हा व्हावा, ही सर्व समाज बांधवांना विनंती असेल. आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा सदिच्छा. धन्यवाद. सर्वांना सविनय जय भीम. आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तमाम भारतीयांना लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी जी घटना दिलेली आहे तिला आज 75 वर्ष झालेली आहे. आणि म्हणून हा अमृत महोत्सव सोहळा, संविधानाचा जागर आणि माझे संविधान माझा अभिमान हा उपक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेला आहे. या उपक्रमामध्ये भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा, सर्व भारतीय बौद्ध महासभेचे तालुका जिल्हा स्तरीय सर्व अधिकारी पदाधिकारी तसेच या ठिकाणी बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दात मार्केट फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी तसेच या ठिकाणी ब्रिटिश इंटरनॅशनल स्कूल नाशिक रोडचे सगळे कर्मचारी आणि शिक्षक आणि पालक तसेच विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमले होते. खरे आकर्षण म्हणजे या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ते नजीब पथक केलेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेमध्ये त्यांनी या ठिकाणी संविधानाचं प्रास्ताविक केलेलं आहे. खऱ्या अर्थाने याचं मुख्य आकर्षण होतं. तसंच त्याचप्रमाणे या ठिकाणी अपोलो हॉस्पिटलतर्फे या ठिकाणी मेडिकल कॅम्प राबवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अकुपेशर डॉक्टर भारत लेबोने यांच्यातर्फे राबवण्यात आलेले आहे. या देशामध्ये आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यासाठी आपलं संविधान टिकेल तर देश टिकेल ही घोषणेचा जागर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. माझं संविधान माझा अभिमान हे जर प्रत्येक भारतीयाने मनामध्ये रुजवला हे संविधान तुम्हाला वाचू शकेल, अन्यथा भविष्यामध्ये या देशाची शक्ल होण्याची सुरुवात करता येईल आपल्याला. आणि म्हणून बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व याच्या माध्यमातून ही जी लोकशाही दिलेली आहे ती लोकशाही टिकवण्याची जबाबदारी तुम्हाला आम्हा सर्व भारतीयांची आहे. कारण बाबासाहेबांनी जी घटना दिली होती कोणा एका समाजासाठी दिली नव्हती आणि त्यामुळे सर्व समाजाने, जे कोणत्याही समाजाचे असो, गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्याही वर्गाची समाजाने ही भारतीय संविधान जे आहे हे आपण भारतीय संविधान टिकवलं पाहिजे आणि त्यातील कलमांचा जागर केला पाहिजे. मी या ठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये 4 अंक प्रसिद्ध केलेले आहेत संविधानातील. त्यातील आज एक अंक कलम 19 ख 1 चा जागर या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक भारतीयाने या ठिकाणी संविधानातील कलम आपल्या डोक्यात घेतली पाहिजे. संविधान वाचून फायदा नाही, संविधानातील कलम काय लिहिलेलं आहे या ठिकाणी आमचे मित्र संजय सोनवणे असतील, डॉक्टर प्रवीणजी कागुल असतील, या ठिकाणी विजय गांगुडे असतील, त्या ठिकाणी विजय साळवे असतील, या ठिकाणी महेंद्र साळवे असतील, महेंद्र तायडे असतील, संजय सोनवणे असतील, या ठिकाणी सर्वच या ठिकाणी आयरे असतील, डॉक्टर खताळेजी असतील, या ठिकाणी बाळासाहेब आयरे असतील, शंकर साहेब असतील, महेंद्र चक्रवर्ती असतील, अरुण जाधव असतील, मनोज जिगाडे असतील, सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी संविधानाचा जागर करण्यात आलेला आहे. हा जागर पुढच्या वर्षी अधिक जोमाने, आज या ठिकाणी हजार लोकांच्या संख्येने या ठिकाणी या रॅलीमध्ये उपस्थित होती. पुढच्या वेळी 22 सामाजिक संघटना या ठिकाणी 5,000 लोकांचे या ठिकाणी समुदाय ही रॅली आपल्याला दिसेल त्या ठिकाणी. आणि म्हणून बाबासाहेबांना घरी मानवंदना द्यायची असेल तर बाबासाहेबांचं संविधान आपण टिकवलं पाहिजे आणि दररोज त्याचा जागर केला पाहिजे. या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे आम्ही विशेष आभार मानतो. भारतीय बौद्ध महासभा नाशिक शहर शाखेचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दान मार्केट फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे जे उपस्थित राहिलेले नागरिक असतील त्या सर्व नागरिकांच्यामध्ये कोणत्या जातीचे असो त्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही आभार मानतो. कारण त्यांनी बाबासाहेबांचा जागर केलेला आहे, त्यांच्या संविधानाचा जागर केलेला आहे. मी सर्वांनी पुन्हा एकदा त्या अमृत महोत्सव संविधानाच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वर्षी अधिक जोमाने, अधिक संख्येने या संविधान अमृत महोत्सवमध्ये रॅलीमध्ये उपस्थित राहावं असं आवाहन करतो. त्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान
संविधानाचा आपण बघू शकतात ज्या पद्धतीने भारतीय बौद्ध महासभा असेल तसेच अनेक संघटना यांनी सामुदायिकरित्या आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पण या कार्यक्रमामध्ये एक विशेष बाब आपल्याला सांगायची अशी आहे की आज ह्या देशाची मीडिया ही आंबेडकरी समाजाच्या बातम्या दाखवत नाही. आंबेडकरी समाजाचे जे स्पष्ट निर्णय असतात त्याविषयी जे महाबोधी महाविहारचा आंदोलन चालू आहे त्या संदर्भातही बातम्या दाखवत नाही. पण आज ह्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य असं आहे की नाशिक रोडमधील आपले एक पत्रकार बंधू आहे तेही या रॅलीमध्ये समाविष्ट आले. त्याचे जनतेतर्फे आभार. पत्रकार बांधवांना आपण विचारतो की पुढे त्यांनी आपले मत मांडावे. बोला बोला चालू आहे. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधानाची निर्मिती केली 2 वर्ष 11 महिने 17 दिवस हे संविधान लिहिण्यासाठी त्यांनी जो काय वेळ खर्च केला. बाबासाहेबांच्या जागी जर दुसरा कुठला व्यक्ती असता तर कदापि त्याला एवढ्या कमी वेळात हे संविधान लिहिता आले नसते. बाबासाहेबांनी हे संविधान कमी वेळात लिहिले आणि असं बहुमूल्य संविधान आज या भारत देशाला दिलं. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा जे संविधान आहे ते वाचलं पाहिजे. मनुवादी या ठिकाणी डोकं वर काढत आहे. RSS वाले या ठिकाणी डोकं वर काढत आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला बाबासाहेब डोक्यात घ्यावं लागतील, संविधान डोक्यात घ्यावं लागेल तरच हा देश वाचेल. अन्यथा आपली येणारी पुढील पिढी ही गुलामी स्वीकारल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी नमूद करतो. आणि सर्व मीडियाला मी विनंती करतो की आमचे फॉलोअर्स जास्त आहे. आमचा बहुजन समाज पण आपला फॉलोअर्स आहे, आपला चॅनल बघतो. तर आमच्याकडे तुम्ही लक्ष द्यावे, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू नये. अन्यथा तुमच्या जे चॅनल आहे ते आम्ही बघणं बंद करू असा या ठिकाणी सर्व मीडियाला इशारा देतो. थांबतो. जय भीम नमो बुद्धाय. भारतीय बौद्ध महासभेचे प्रवीणजी बागुल जे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे पत्रकार बांधव जे नेहमीच आम्हाला सहकार्य करतात त्यांचं मी तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दान पारामिता फाउंडेशन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या पत्रकारांना मी मनापासून सलाम करतो. खऱ्या अर्थानं आज 26 नोव्हेंबर 2025 संविधान टिकेल तर देश टिकेल संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं 2 गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. फंडामेंटल ॲक्ट्समध्ये मूलभूत अधिकारांची जी काही बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मांडणी आहे ते मूलभूत अधिकार अनेक लोकांनी आता ते लक्षात घेणं आणि त्या पद्धतीने कारवाई करणं. हा देश प्रत्येकाचा आहे. मी प्रथम भारतीय आणि अंतिमताही भारतीय आहे. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांसारखी त्यांनी घटना लिहिली त्या घटनेचा निर्माता जर अशा प्रकारचं आपलं मुखातून वाक्य काढत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांची देशाप्रती असणारी बांधिलकी किती मोठ्या प्रमाणात होती हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. आपण एका कुटुंबामध्ये 4 लोक एकत्र राहू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे भारत देश पूर्ण अखंडितपणे आज या ठिकाणी सही सलामत आहे. पुढच्या काळामध्ये राजकीय व्यवस्था कोणाची असो कशीही असो परंतु मूलभूत अधिकार जगणाऱ्या माणसाला ही राजकीय व्यवस्था लक्षात घेऊन संविधानिक पद्धतीने त्यानं त्या भारतामध्ये त्या देशामध्ये राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्या दिवसाची आठवण म्हणजे अशी की आम्हाला राजनैतिक अधिकार किती उशिरा मिळो परंतु संविधानिक अधिकार जे आहे ते संविधानिक अधिकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्हाला मिळाले नसते. आणि म्हणून पत्रकार जरी असो पत्रकार मीडिया जी आहे त्यांना स्वातंत्र्य जे बोलण्याचं किंवा चित्रीकरण करण्याचं स्वातंत्र्य आहे ते या संविधानामुळेच आहे. मी निश्चितपणानं आज मला आनंद वाटतो नाशिक रोडच्या इतिहासामध्ये भीम पार्क ही संकल्पना शासनाचे अधिकारी सुहास पवार साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या नाशिक रोडच्या विभागामध्ये 45 वर्षामध्ये एवढा मोठा कार्यक्रम उभा राहिला. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीचे 2 पदाधिकारी महेंद्र तायडे महेंद्र साळवे हे प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये सहभागी होते. आणि या सगळ्या विविध संस्था जवळजवळ या कार्यक्रमामध्ये आज मी तुला 22 संस्थांनी सहभाग घेतलेला होता. त्यामध्ये प्रबोधन समिती असेल, बौद्ध महासभा असेल, गाव मित्रमंडळ असेल, तथा बुद्ध विहार असेल, माता रमाई महिला मंडळ असेल, यशोधरा महिला मंडळ असेल, भारत मुस्लिम सोसायटी असेल, या सगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला सगळे सहभाग इथे नोंदवलेला आहे. आनंदाची गोष्ट अशी की 6:30 वाजेपासून सुहास पवार साहेब, महेंद्र तायडे, महेंद्र साळवे, प्रल्हाद उघडे
निलेश खरे, मनोज गाडे, अरुण जाधव, विजय गांगुली ह्या लोकांनी जीवाचं रान करून प्रत्येक माणसापर्यंत हा संदेश पोहोचवला आणि ह्या रॅलीमध्ये अतिशय एक जान ओतून त्यांनी जे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलद्वारा जे लेझिम पथक या ठिकाणी त्या प्रत्येक बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावर त्या लेझिम पथकाद्वारे जे त्यांनी एक वेगळा संदेश दिला तो आपल्या हृदयाला निश्चितपणानं स्पर्श करणारा असा एक तो समूह होता. त्यांनी दिलेली जी काही त्याच्यातून जे काही विचाराची बाब आहे ती महत्त्वाची आहे. वंचित बहुजन आघाडीचे भीमचंद्र मोरे असतील, कावदास भालेराव असतील, विश्वनाथ भालेराव असतील, या ठिकाणी मला या बुद्धविहाराचे सेवक साहेबराव गायकवाड यांचा विशेष उल्लेख करावा वाटतो. पत्रकार मित्र आमचे प्रवीण येटवणे, रवी जाधव असतील, ज्यांनी कॅमेरामॅन जे आहेत ते खऱ्या अर्थानं ते सकाळपासून आमच्यासोबत आहेत. 6 वाजेपासून बिचारे आमचे बांधव आहेत ते आमच्या जागी म्हणजे त्यांच्या जागी आम्ही हे काम करू शकत नाही, परंतु त्यांनी सातत्यानं 3.5-4 तासापासून कंटिन्यू उभे आहे. आणि मी या माध्यमातून पत्रकार बांधवांचं मनापासून कौतुक यासाठी करतो. आम्ही लोकशाहीमध्ये जीवन जगणारी माणसं आहोत, परंतु लोकशाहीचा सगळ्यात मोठा आणि मजबूत आधार खांब म्हटलं तो पत्रकार आहे, मीडिया आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी मीडियाचा सन्मान करत आलेलो आहोत, यापुढेही सन्मान करणार आहोत. संविधानाच्या बाबतीमध्ये जो मुद्दा या ठिकाणी आपण मगाशी घेतला की बुद्धगयेमधलं महाबोधी विहाराचं आंदोलन असेल, या जिवंत गोष्टी आहेत. ज्याचं घर आहे ते त्याच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे. आपल्या घरामध्ये आपण कोणाचे अतिक्रमण करून घेऊ शकत नाही. आपल्या जमिनीवर 7/12वर आपण कोणाचे अतिक्रमण इतर अधिकारामध्ये जरी असलं, परंतु जो मूळ मालक असतो तो बौद्ध अनुयायी महाबोधी बुद्ध विहाराचा आहे. इथे 2 लोकांचा उल्लेख मी करू शकतो. त्यामध्ये संजय सोनवणे यांचे जे परिवार या पूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. शशिकांत सोनवणेंच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपला वेळ दिलेला आहे. आणि दमदार या ठिकाणी आम्ही कोणालाही सक्ती केलेली नाही आहे, कुठल्याही प्रकारचं कंपॅरिझन कोणाला केलं नाही. लोकांनी खुशीने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. राजेंद्र निकम साहेब, त्याचप्रमाणे इथं असणारे भीमराव डावरे असतील, या विलास गांगुडे, रविकांत भालेराव, त्याचप्रमाणे इथं असणारे प्रकाशकुमार मोरे, मनोज गाडे असतील, राजू जगताप असतील, या सगळ्या लोकांनी सगळे सहभागी आहेत. आमचे मित्र धनंजय वानखेडे, इथे बाळासाहेब आयरे ज्यांनी या ठिकाणी जी खीर दिलेली आहे, जे दूध दिलेलं आहे ते आणण्यामध्ये बाळासाहेब आयरेंनी आपली स्वतः सिंहाची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे. कार्यकर्ते निश्चितपणानं प्रत्येक कार्यकर्ता मोठा आहे, जो बोलतो तो नेता होत नाही. कार्यकर्त्याची भावना जोपासणारी माणसं इथं महत्त्वाची. प्रेसचे कामगार नेते रतनभाऊ खंटाळे यांनी या ठिकाणी सगळे सहभाग घेतला. राजेंद्र पवार, ही दोन्ही माणसं सामाजिक चळवळीतली गेले 45 वर्षापासून लहानपणापासून असणारी माणसं इथे काम करत आहेत. आणि या निमित्तानं मी बातमीदारांचं मनापासून कौतुक करतो. आमचा आवाज फक्त तुम्ही घेतलाय, तुमच्याद्वारे आम्ही आमच्या भावना व्यक्त करू शकतो. अनेक पत्रकारांपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु प्रवीण याच्यामध्ये रवी जाधव, तुम्ही स्वतः बंधू, आपण आमच्या बातम्या या ठिकाणी घेत आहे. आमच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो की नाशिकच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रगीत म्हणण्यात आलेलं आहे. राष्ट्रगीत म्हणजे संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन इंग्लिशमधून मराठीमधून वाचन करण्यात आलेलं आहे. आणि हा महत्त्वाचा संदेश, देशापेक्षा कोणताही व्यक्ती मोठा नाही, देश मोठा, संविधान मोठं, हे या निमित्ताने मी मांडतो. आपलं सहकार्य मिळाल्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतो. बौद्ध महासभेचे धन्यवाद. जय भीम, जय संविधान.